ही कथा खूप इंटरेस्टिंग आहे. आजीच्या झोपडीवर ही कथा आधारलेली आहे. आपण या कथेमध्ये बघूया की आजीच्या झोपडीमध्ये नक्की काय आहे, त्याच्यामुळे एवढे लोक आजीच्या झोपडीमागे आहेत. आजीची झोपडीत असे काय होते? त्या झोपडीत सगळे मोठे मोठे अधिकारी जीव तोडून आजीकडे ती झोपडी मागत होते. परंतु आजीने त्यांना धमकावून सांगितले, माझी झोपडी मी तुम्हाला देणार नाही. तुम्ही माझा जीव घेतला तरी चालेल. असे काय रहस्य होते आजीच्या झोपडीत ते आपण खालील कथेमध्ये पाहूयात. एका मोठ्या शहरात सगळ्यात महागडी आणि उंच इमारत बांधण्याचा प्रोजेक्ट चालू होणार होता. पण त्या जागेवर एका गरीब महिलेची झोपडी होती. मालकाकडून त्या महिलेला एक बंगला आणि करोडो रुपयांची ऑफर देण्यात आली. पण त्या महिलेने नकार दिला. त्यावेळी मालकाच्या मनात एक शंका आली की त्या झोपडीत नक्की काहीतरी रहस्य किंवा खजिना असेल, म्हणूनच ती म्हातारी झोपडी तोडण्यास नकार करत असेल. आणि याच गोष्टीचा तपास लावण्यासाठी तो मालक अर्ध्या रात्री जेव्हा त्या झोपडीत गेला तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. ती महिला झोपडीच्या बाहेर बसून कणत होती. कदाचित थकव्यामुळे किंवा दिवसभराच्या मेहनतीमुळे तिला झोप येत नव्हती. गरिबीच्या रेषा तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होत्या. तिला काही वेळ आराम करायचा होता. ती रस्त्यावरच्या भिंतीला पाठ टेकून बसली होती. ती खूप शांततेत बसली होती. देव जाणे ती अर्ध्या झोपेतही काय विचार करत होती आणि गालातल्या गालात हसत होती. तिला गाढ झोप लागत होती. तेवढ्यातच तिला आपल्या आजूबाजूला काहीतरी चाहूल लागले आणि तिने आपले डोळे पूर्णपणे उघडले. तिला आपल्या झोपडीच्या अवतीभोवती 4-5 लोक दिसले आणि तेही चांगल्या विषयात असलेल्या. ते काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत होते आणि आसपास बोलत होते. आणि ती महिला पुन्हा डोळे बंद करून निवांत बसली. कोणीतरी तिला विचारू लागले की ही झोपडी तुझी आहे का? तेव्हा तिने पुन्हा डोळे उघडले आणि उत्तर दिले की हो, माझी आहे. तेच लोक तिला म्हणाले की ही झोपडी इथून काढायची आहे, तिची अडचण होत आहे. त्यावर ती रागातच म्हणाली की काढायची आहे. हे ऐकून तिची झोपच उडाली. ती जागा माझी आहे आणि ती माझीच राहील. इथून माझ्या झोपडीला कोणीही हलवू शकत नाही. त्यावर ते लोक तिला म्हणू लागले की नाही, असे नाही, तुमचा गैरसमज होत आहे. खरं सांगायला गेलं तर इथे खूप मोठा प्रोजेक्ट बनणार आहे आणि तुमची झोपडी प्रोजेक्टमध्येच येत आहे. त्यामुळे तुम्हाला ही झोपडी सोडावीच लागेल आणि त्या बदल्यात मालक तुम्हाला जमीन आणि भरपूर पैसे देणार आहेत. त्यात तुम्ही यापेक्षा चांगले मोठे घर बनवू शकता. ते लोक त्या महिलेशी खूप सभ्यतेने बोलत होते, पण त्या महिलेने त्यांना नकार दिला आणि म्हणाली की तुम्ही लोकांनी मला करोडो रुपये जरी दिले ना तरी मी ही जागा सोडणार नाही आणि तुमचे मालक माझ्या इच्छेविरुद्ध इथे काहीही बनवू शकत नाहीत. हे ऐकून आलेले लोक आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले की हो, तुमच्या इच्छेविरुद्ध इथे काहीही होणार नाही. आणि ती जरा रागातच म्हणाली की माझ्याकडून तर नकारच आहे. आणि आपल्या हातातील काठी रस्त्यावर टोकून आपल्या झोपडीत निघून गेली. हा प्रोजेक्ट सर्वांसाठी खूप महत्त्वाचा होता. यामुळे शहराची सुंदरताही वाढणार होती आणि यामुळे शहराची प्रगतीही होणार होती, कारण तिथे मोठे हॉस्टेल्स आणि शॉपिंग मॉल बनणार होते. शहरातील सर्वात मोठी इमारत इथे उभारण्यात येणार होती आणि बाहेर गावातून येणाऱ्या प्रवाशांसाठी ते एक पर्यटन स्थळसुद्धा बनले होते. आणि याचा उपयोग अर्थव्यवस्थेला होणार होता. या प्रोजेक्टला सरकारकडून मान्यता देण्यात आली होती आणि म्हणूनच ती जमीन पाहण्यासाठी शासनाचे काही लोक आले होते. त्यांना तिथे ती झोपडी दिसली. त्यामध्ये ती वृद्ध महिला राहत होती. ही गोष्ट खूप सामान्य आहे की एखाद्या कामाच्या ठिकाणी जर काही अडचण येत असेल तर पैसे देऊन ती अडचण दूर केली जाते. त्यामुळे त्या लोकांना या गोष्टीला जास्त प्राधान्य दिलं नाही. त्यांना असे वाटले की पैसे आणि जमीन देऊन सर्व प्रश्न सुटेल. पण त्या महिलेने कोणत्याही परिस्थितीत ती झोपडी न सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांना असे वाटले की ती रागाच्या भरात नकार देत असेल. त्यानंतर ते लोक तिथून निघून गेले. परंतु प्रोजेक्ट सुरू होण्याआधी त्या महिलेकडून होकार आलाच नाही. त्यांनी तिला पुन्हा जास्त पैसे देण्याचे मान्य केले, करोडो रुपये देण्याचे मान्य केले, तरी त्या महिलेने नकार दिला. पण आता तिलाही टेन्शन येत होते आणि तीही इकडे तिकडे फेऱ्या मारू लागली.
तिलाही कळत नव्हतं की आता काय करावं, पण तिला ती झोपडी कोणत्याही परिस्थितीत सोडायची नव्हती. तिला आता बेचैन वाटत होतं आणि भीती वाटत होती, कारण आता रोजच मोठमोठ्या गाड्या आणि नवनवीन लोक येऊ लागली होती. कदाचित त्यांना प्रोजेक्टला सुरुवात करायची होती. पण त्या महिलेला या गोष्टीचे काहीही देणं घेणं नव्हते. ती तिच्या झोपडीच्या मागे का लागले होते? कारण तिने खूप मेहनतीने ती झोपडी उभी केली होती. तिच्याकडे जमिनीची कागदपत्रे आणि झोपडी बनवण्याचा परवानगीही नव्हती. तरी सरकारी लोक तिला त्रास देत होते. ती असा विचार करत असे की का म्हणून हे लोक मला सुखाने जगून देत नाहीत. तिला रात्रीची झोपही येत नव्हती. ती टेन्शनमध्ये इकडे तिकडे फेऱ्या मारत असे आणि गाड्यांना पाहत असे. प्रोजेक्टचे काम सुरू करण्यात आले आणि तिला देण्यात येणारी रक्कम वाढवण्यात आली. पण तरीही तिचा नकार होकारात बदललाच नाही. ती तिच्या निर्णयावर ठाम होती. असेच बरेच दिवस निघून गेले होते आणि या सर्व गोष्टी आता रोजच्या झाल्या होत्या. रोज कोणी ना कोणी ती जागा पाहण्यासाठी येत होते. त्यामुळे तिला खूपच काळजी वाटत असे आणि भीती वाटत असे, त्यामुळे तिची झोपडी पूर्ण होत नव्हती. एके दिवशी अचानक रात्रीच्या अंधारात ती झोपण्याचा प्रयत्न करत होती आणि अचानक तिला कोणाच्या तरी चालण्याचा आवाज आला. ती लगेच उठून उभी राहिली आणि आपल्या हातात काठी घेऊन बाहेर पडली. चांदण्या रात्री तिला काही माणसे बाहेर दिसली, जी आपापसात गप्पा मारत होती. त्या लोकांसोबत आज मालकही आला होता. पण ती त्यांना पाहून साफ शब्दात म्हणाली की तुम्ही इथे काय करत आहात? त्यावर मालक पुढे आला आणि त्या महिलेशी नम्रपणे बोलू लागला. तो म्हणाला की आई, मी आज तुमच्याशी शेवटचं बोलणं करण्यासाठी आलो आहे. मला चांगलेच ठाऊक आहे की तुमच्यासाठी ही झोपडी किती महत्त्वाची आहे. पण हा प्रोजेक्ट तयार करणे ही या शहरासाठी खूप महत्त्वाची आहे आणि तुम्हाला खूप ऑफर दिल्या आहेत आणि तुम्हाला शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न देखील करू. अजूनही. तेव्हा ती महिला म्हणाली की साहेब, मी कोणत्याही किमतीवर करोडो रुपये दिले तरी मी माझी झोपडी तुम्हाला देणार नाही. ही झोपडी माझ्या आयुष्याचा एक भाग आहे. त्यामुळे मी ती झोपडी खाली करणार नाही. यावर तो मालक त्या महिलेला म्हणाला की तुम्ही तुमच्या जागेवर एकदम बरोबर आहात, पण आम्हाला हा प्रोजेक्टही तेवढाच महत्त्वाचा आहे. तुम्ही मला एका प्रश्नाचे उत्तर द्याल का? तुमच्यासाठी ही जागा एवढी महत्त्वाची का आहे? ती थोड्या वेळासाठी शांत झाली. एक मोठा श्वास घेऊन मालकाकडे पाहून म्हणाली, ही झोपडी तर फक्त एक जागा नाही, तर माझ्या आयुष्यभराची मेहनत आहे. माझे संपूर्ण आयुष्य या झोपडीत गेले आहे. या झोपडीत माझ्या आईने माझा हात पकडून शेवटचा श्वास घेतला होता. इथेच माझी मुलं मला एक एक करून सोडून गेले. या झोपडीने मला माझ्या कठीण काळातही साथ दिली आहे, म्हणून मला इथून कुठेच जायचं नाही. मालक नरम स्वभावाचा होता. त्याच्या मनात या महिलेविषयी सहानुभूती होती आणि तो तिला म्हणाला की मला तुमचं दुःख समजत आहे, पण शहराचा विकासही महत्त्वाचा आहे. तुम्हाला मी या जागेच्या बदल्यात एक चांगली जागा देण्याचं आश्वासन देतो. त्या महिलेने थोडा वेळ विचार केला आणि म्हणाली की तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण ही झोपडी माझ्यासाठी खूप अनमोल आहे आणि मी तिच्याशी जोडलेली आहे, म्हणून मी तिला सोडू शकत नाही. जर तुम्हाला माझी जागा हवी असेल तर मला इथेच राहू द्या आणि तुमचं काम पूर्ण करा. मी तुम्हाला वचन देते की मी कोणत्याही कामात कोणत्याही प्रकारचा अडथळा आणणार नाही. हे ऐकून मात्र तो मालक हैराण झाला होता. त्याला खूप आश्चर्य वाटले की एका झोपडीवर कोणी एवढं प्रेम करू शकतं का? तो खूप विचार करू लागला. त्याला पुन्हा एकदा प्रयत्न करायचा होता की त्यामुळे तो त्या महिलेला म्हणाला की मला तुमच्या भावना कळत आहे पण आम्ही तुम्हाला एक चांगल्या जागेवर घर बांधून देऊ. तुम्हाला तिथे एक चांगले आयुष्य जगायला तिथे सर्व सुखसोयी सुविधा तुम्हाला मिळतील. हे ऐकून ती महिला चकित झाली आणि म्हणाली की साहेब, तुम्हाला असे वाटत आहे की मी पैशांसाठी माझं घर सोडेल? जर मला ही झोपडी सोडायची असती तर मी ती तुमच्या सांगण्या अगोदरच सोडली असती. ना मला सुखसुविधा पाहिजे ना पैसा पाहिजे. तुम्हाला माझा निर्णय ऐकून वाईट वाटेल, पण आजही माझ्या या गोष्टीला नकारच आहे. माझी अशी आशा आहे की तुम्ही पण पुन्हा इथे तुमच्या माणसांना पाठवणार नाही. मला इथे सुखाने राहू द्या प्लीज. मला आरामात माझे जीवन जगू द्या. मालक मात्र आश्चर्यचकित झाला होता की जीर्ण झालेल्या झोपडीसाठी करोडोंची ऑफर कोणी नाकारू शकतं का? त्याने त्याच्या संपूर्ण आयुष्यात असं पाहिलं किंवा ऐकलंच नव्हतं. बहुतेक लोक झोपडी सोडून जमीन किंवा घराच्या बदल्यात रिकामी जागा करतात. तिच्या या
पणामुळे मालकाला संशय येऊ लागला की त्या झोपडीत नक्कीच काहीतरी रहस्य किंवा खजिना आहे. त्याने ठरवले की हे गुपित तो नक्कीच जाणून घेईल. इकडे प्रोजेक्टचा प्लॅन सुरू झाला तेव्हा दुसरीकडे तो मालक त्या म्हातारीच्या झोपडीत काय आहे हे शोधण्यासाठी मग्न होता. एका रात्री खूप अंधार पडला होता. मालकाने मग आपले रूप बदलले आणि त्याने आपल्या मौल्यवान रेशमी पोशाख काढून बाजूला ठेवला आणि पांढरा पोशाख घातला. त्याने चेहरा बदलण्यासाठी पांढरी दाढी मिशा देखील लावल्या. आता तो सामान्य वृद्ध माणसासारखा दिसत होता. त्याला कोणीही ओळखू शकत नव्हते. रात्रीच्या त्या अंधारात किमान म्हातारी त्याला ओळखू शकणार नाही. तो त्या म्हातारीच्या झोपडीजवळ गेला. तो आतमध्ये जायचं कसं या गोष्टीचा विचार करत होता. तो अडखळला आणि झोपडीच्या बाहेर पडला. म्हातारीला बाहेर कसलं तरी पडण्याचा आवाज आला. म्हातारी लगेच बाहेर गेली आणि तिने पाहिलं की कोणीतरी माणूस पडला आहे. ती त्याला मदत करण्यासाठी धावली. त्या म्हातारीने त्याला पाणी प्यायला दिले, त्याला आधार देऊन तिच्या झोपडीत आणले आणि त्याला एका कोपऱ्यात खाटेवर बसवले. तो तिला अत्यंत लाचार शब्दात म्हणाला, मला खूप दिवसांपासून खूप भूक लागली आहे. मला काहीतरी चांगलं खायला द्या. मग ती बाई विचार करू लागली. त्यावेळी तिच्याकडे खायला काहीच नव्हते. तिने दुपारची कोरडी भाकरी पाण्यात बुडून काही वेळापूर्वी खाल्ली होती. तिच्याकडे काही पैसे शिल्लक होते. ती त्या मालकाला म्हणाली, तुला माहीत आहे का रात्री कुठले दुकान उघडे असते? ती म्हणाली की तुम्ही थांबा, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. चादरीखाली ठेवलेले पैसे काढले आणि ती घराबाहेर पडली. पोटावर हात ठेवून अशक्तपणे पडलेला मालक ती बाहेर जाताच उठून बसला. त्याच्याकडे जास्त वेळ नव्हता. तो ज्यासाठी इथे झोपडीत आला होता ते रहस्य त्याला पटकन शोधून काढायचे होते. त्याने लगेचच आजूबाजूला एका कोपऱ्यात जुन्या फाटक्या कपड्यांचा ढग होता, तर दुसऱ्या कोपऱ्यात पाण्याची भांडे आणि एक ग्लास होतं. जमिनीवर जाड कापड पसरलेले होते. त्याला झोपडीत असं काहीच खास दिसलं नाही. तो त्याच्या जागेवरून उभा राहिला आणि झोपडीच्या मागे भिंतीकडे बघू लागला. त्याला कपड्यांच्या ढिगांमध्ये लोखंडाचा आवाज आला आणि त्याने कपडे सरकवून पाहिले. तेव्हा त्याला आश्चर्य वाटले. त्याने पाहिले की एक छोटा लोखंडी दरवाजा त्या ठिकाणी होता. त्याने तो दरवाजा उघडला आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तिथे एक बोगदा असल्याचे पाहून त्याने खिशातून टॉर्च काढला आणि त्या बोगद्यात प्रकाश टाकला. त्याला वाटले की दाराच्या मागे भिंत असेल किंवा पाईपलाईन वगैरे असेल, पण त्याच्या आत आणखी एक बोगदा होता. बोगद्यात आत जाण्यासाठी एक अरुंद जागा होती. मालक गुडघ्यावर जाऊ शकत होता आणि तो काही क्षणात बोगद्याच्या आत शिरला आणि गुडघ्यावर चालत तो खूप आत गेला, कारण तो बोगदा खूप लांब होता. तो चालत चालत थकला नव्हता, पण त्याने हिंमत हारली नाही. गुपित जाणून घेण्यासाठी तो चालत राहिला. शेवटी तो बोगदा संपला. तो एका लोखंडी शिडीवरून खाली उतरला आणि खाली पोहोचला. खाली एक मोठे तळघर होते. त्याने आजूबाजूला जाऊन पूर्ण तळघर पाहिले, पण ते पूर्ण रिकामेच होते. आता काही विशेष न मिळाल्याने तो मागे वळणारच होता की त्याच्या पायाला काहीतरी आदळलं. त्याने डचकून खाली पाहिलं. तो डचकून खाली पडला. मोठ्या कष्टाने त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवले, पण त्याच्यासमोर एक गुप्त खोली आहे हे पाहून त्याला आश्चर्य वाटले. ती त्याने स्वतःच उघडली. कदाचित त्याचा पाय चुकून त्याच्या हँडलवर पडला असेल आणि दरवाजा आपोआपच उघडला असेल. तो आश्चर्याने आत शिरला. ती खोली पुस्तकांनी आणि नवीन दागिन्यांनी भरलेली होती. असे वाटले की हे काही भव्य आणि विलासी राज्याचे चिन्ह आहे. मालक प्रत्येक गोष्टीला हात लावून पाहत होता. तो आश्चर्यचकित होऊन विचार करू लागला की ती बाई कोण होती आणि एवढ्या मौल्यवान गोष्टी तिच्याकडे कशा आल्या. एक गोष्ट तर नक्की आहे, ती बाई चोरी करून इथे लपू शकत नाही. ही सगळी संपत्ती तिची होती. त्या बाईने आपल्या पूर्वजांच्या आठवणी सुरक्षित ठेवण्यासाठी तिच्या झोपडीत लपवण्यासाठी जागा बनवली होती. तो प्रत्येक वस्तू एकदम बारकाईने पाहू लागला. इथे इतक्या मौल्यवान वस्तू होत्या की करोडो रुपयांच्या मोबदल्यात तुलनेत ते काहीच नव्हते. म्हणूनच त्या महिलेने राजवाडा आणि करोड रुपये घेण्यास नकार दिला. इतक्यात त्याच्या मागून पावलांचा आवाज आला. म्हणूनच त्याने मागे वळून पाहिलं. तीच म्हातारी हातात काठी धरून त्याच्याकडे येत होती. म्हातारी म्हणाली, कोण आहेस तू? इथपर्यंत कसा पोहोचलास? त्याचा चेहरा लाल झाला होता. मी चोर नाही, तू माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला तुझ्या अनमोल वारशाचे नुकसान करणार नाही. मी एक मोठा माणूस आहे. माझे नाव प्रताप आहे. काही दिवसांपूर्वी मी तुला भेटलो होतो. प्रतापने आपला चेहरा साफ केला आणि त्याची नकली दाढी मिशा काढल्या, जेणेकरून म्हातारी त्याला ओळखू शकेल. आणि त्या म्हातारीने त्याला ओळखले होते. ती म्हातारी की तुम्ही इथे कसे काय, हे रहस्य तर मी काही दिवसांपासून लपून ठेवले होते, पण हे आता सगळ्यांना माहीत होईल.
प्रतापने म्हातारीला विचारले की तुम्ही कोण आहात आणि सगळं तुमच्याकडे कुठून आलं? म्हातारी म्हणाली, आता मी तुम्हाला सगळं सांगते. ती हळूहळू चालत चालत एका मोठ्या व्यासपीठावर बसली होती. तोही तिच्या पावलावर पाऊल ठेवून तिच्यापासून काही अंतरावर जाऊन बसला. माझे नाव रणजित आहे. माझे वडील आणि आजोबा एकेकाळी एका मोठ्या राज्यावर राज्य करत होते आणि आमचे कुटुंब तिथे आनंदाने राहत होते आणि ते शहर त्यांच्या सौंदर्य आणि संपत्तीसाठी प्रसिद्ध होते. ते आमच्या राजवाड्याचे वैभव होते. आमच्या राजवाड्याची भव्यता पाहण्यासाठी आणि आमच्या खजिन्याची गोष्ट दूरवर पसरली होती, प्रसिद्ध होती. अनेक शत्रूंची नजर आमच्या वाड्यावर आणि खजिन्यांवर होती. शत्रू शतक आक्रमणाच्या तयारीत व्यस्त होते. खरं तर त्यांनी आमच्या भागावर आणि राजवाड्यावर अनेकदा हल्ले देखील केले होते, पण आमचे बलाढ्य सैन्य त्यांचा सदैव प्रतिकार त्यांना प्रत्युत्तरच देत होते. माझे आजोबा त्यावेळेचे सर्वात मोठे सल्लागार होते. एके दिवशी ते अचानक आजारी पडले आणि त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने राज्याचे खूप नुकसान झालं आणि धक्काही बसला सर्वांना. त्यांच्या जागी त्यांचा राजपुत्र आला, पण आम्ही सर्व शोक सागरात बुडालो होतो. एके दिवशी आमच्या राज्यावर शत्रूंनी हल्ला केला. एकीकडे आमचे लोक या हल्ल्याचा प्रतिकार करण्यास तयार नव्हते, दुसरीकडे हल्ला खूप तयारीनिशी केला गेला. ती एक खूप मोठी लढाई होती. त्यात आमच्या कुटुंबाचे सर्वस्व गमावले. शत्रूंनी आमचा वाडा ताब्यात घेतला, सर्वांना ठार मारले. काही लोक आपला जीव वाचवण्यासाठी पळून गेले आणि आम्ही मौल्यवान वस्तू आणि एक मोठी पेटी यासह शक्य तितक्या सामानासोबत आणले आणि आम्ही आमचे प्राण वाचवण्यासाठी गुप्त मार्गाने पळ काढला. आमच्या वडिलांनी आणि आजोबांनी ती वाट बांधली होती, जी आम्हाला वाड्याच्या घरातून बाहेर काढून जंगलात घेऊन गेली होती. पण जंगलात दिवस काढणे खूप कठीण होते. तिथे मोठे जंगली प्राणी होते, जे कधी आमच्यावर हल्ला करू शकतात, आणि जंगलात दरोडेखोर असायचे, ज्यांच्यापासून आमच्या जीवाला मोठा धोका होता. तिथून आम्ही शहराचा रस्ता शोधत शोधत या घरापर्यंत पोहोचलो. कदाचित कोणीतरी आपल्या मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी ते येथे बांधले असेल, परंतु त्यावेळी ते रिकामे होते. कदाचित त्याचा मालक इथून निघून गेला असेल किंवा मरण पावला असेल. आम्ही या घरात राहू लागलो, पण इथून खाण्यापिण्याची व्यवस्था करणं खूप अवघड होतं, कारण इथून शहर खूप लांब अंतरावर होतं. संपूर्ण मार्ग डोंगरांनी भरलेला होता. हळूहळू शहराची प्रगती होत गेली. दूरच्या भागात घरे आणि दुकाने बांधली जात असल्याने आम्ही सर्वांनी मिळून या तळघरातून एक बोगदा बनवला, ज्यामुळे आम्हाला बाहेर पडणे आणि जेवणाची व्यवस्था करणे सोपे झाले. परंतु आम्हाला भीती वाटत होती, जर कोणी हा दरवाजा पाहिला तर. म्हणूनच आम्ही वर एक झोपडी बांधली. आम्ही अनेकदा इथे यायचो आणि आमच्या आजोबांची भव्यता आठवायचो, कारण आता आमच्याकडे फक्त त्यांच्या आठवणीच उरल्या होत्या. माझ्यासोबत आलेल्या बाकीच्या बायका हे जग सोडून निघून गेल्या होत्या. मी त्यांच्यापेक्षा खूप लहान होती. या सगळ्या गोष्टींचं काय करायचं हे कळतच नव्हतं. कुणाला कळलं असतं तर त्यांनी मला मारून टाकलं असतं, जसं माझ्या वडीलधाऱ्यांना फासावर लटकवलं होतं. सगळं लोटून फरार झाले असते. ही सर्व आमच्या घराण्याची स्मृतिचिन्ह आहेत आणि मला त्या सर्वांवर खूप प्रेम होते. मी माझ्या आजोबांची पुस्तकं वाचत राहिली. त्यांच्याकडून खूप काही शिकले. हे सोनं आणि पुस्तक माझ्या आजोबांची स्मृतिचिन्ह आहेत आणि मला त्यांना सुरक्षित ठेवायचं आहे. मला माझ्या प्रिय वडिलांचे प्रेम आणि आठवणी जिवंत ठेवायच्या आहेत. माझे संपूर्ण कुटुंब एका रात्रीत नष्ट झाले होते. मी अनेक पुस्तके लिहिली, ज्यात मी माझ्या बालपणीच्या प्रत्येक गोष्टींचा समावेश केला आहे. पण ती पुस्तकं काढता आली नाही, जी तुम्ही पाहत आहात. ती माझ्या आईवडिलांनी मला वाचायला शिकवलं होतं. ते सर्व जाणून प्रतापला धक्काच बसला. एका राजकन्येने आपल्या शहरात कसे अज्ञाताचे जीवन व्यतीत केले होते याची त्याला कल्पना आली. प्रतापला लगेच समजले की हा खजिना प्रकल्पासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याने त्या स्त्रीचा आदर करण्याचे आणि तिच्या राज्याचे रक्षण करण्याचे वचन दिले आणि असे ठरवले की हे घर स्मृतिचिन्ह जतन केले जाईल. त्यानंतर त्या जागेवरती सर्वात उंच इमारतीचा समावेश करण्याची योजना वगळण्यात आली आणि ती झोपडी त्याच्या सर्व ऐतिहासिक महत्त्वाच्या साठ्यासह जतन केली गेली. त्यानंतर प्रताप तो खजिना त्याच्यासोबत राजवाड्यात घेऊन गेला. ती एका राज्याची राजपुत्री होती. तिने लहानपणापासून आजपर्यंत गरिबीचे जीवन जगले होते. प्रतापनेही त्या महिलेला वचन दिले होते की तो तिच्या इच्छेनुसार इथे एक इमारत बांधेल, ज्यामध्ये त्या राज्याच्या राजपुत्रीचा इतिहास असेल. तिच्या स्वतःच्या इच्छेने ते घर बांधण्यात आले. प्रतापच्या निर्णयाने त्या स्त्रीच्या हृदयात त्याच्याबद्दल आदर आणि प्रेम निर्माण झाले होते आणि लोकांमध्ये त्याचा दर्जा उंचावला.
सरकारने त्या भागाला एक कोरीव राजवाडा म्हणून घोषित केले आणि त्या म्हातारीच्या झोपडीत ती गुप्त खोली लोकांना प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली. ही गोष्ट लवकरच देशभरात पसरली आणि म्हातारीची झोपडी एक प्रतीक बनली. त्या राज्यात येणारे परदेशी लोक आता फक्त इथं पवित्र स्थळांना भेट देत नाहीत, तर त्या घरालाही, म्हातारीच्या झोपडीलाही भेट देतात. जिथे ज्या झोपडीची कहाणी सांगितली जाते त्या म्हातारीची गोष्ट कायमच हृदयात जतन केली गेली. जसजसा वेळ निघून गेला तसतसे सरकार आणि नागरिकांनी एकत्रितपणे याची खात्री केली की शहराची प्रगती होईल. त्या वृद्ध महिलेच्या प्रेमाने आणि निष्ठेने त्या राज्याचा इतिहास वाचवला गेला. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटते? खरंच राज्याचा इतिहास जपणं जास्त महत्त्वाचं होतं की बिल्डिंग बांधणे जास्त महत्त्वाचं होतं? तुम्हाला काय वाटते? आजीने त्या काळातला खजिना जपून ठेवला होता आणि तो इतिहासामध्ये जमा करण्यात आला. तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.